नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे। आज एक मराठीचा नवीन सिनेमा रिलीज झालेला आहे, प्रदर्शित झालेला आहे। चित्रपट म्हणण्यापेक्षा त्याला आपण कलाकृती म्हणूया आणि ह्याला कलाकृती का म्हणायचं हे येत्या म्हणजे 2-3 मिनिटात तुम्हाला कळूनच जाईल। जी कलाकृती आज रिलीज झालेली आहे ना, त्याचं नाव आहे लाईफलाईन। आता कलाकृती म्हटल्यावर काही लोक म्हणतील हे असं का चित्रपट, तर चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर रिलीज झाला, ट्रेलर बघितल्यानंतर कित्येक लोकांनी म्हणजे जवळपास सगळ्याच लोकांनी असं म्हटलं की हा जो चित्रपट आहे तो सर्वांच्यासाठी नाहीच आहे आणि हे 100% खरं आहे। म्हणजे हा चित्रपट मास ऑडियन्ससाठी नाहीये, म्हणजे ज्यांना मारधाड म्हणजे मुक्का मुष्टी आणि थोड्याशा रील्सवाले जोक्स वगैरे असं ज्यांना आवडतंय त्यांच्यासाठी हा चित्रपट अजिबात नाहीये। हा चित्रपट म्हणजे एक उत्कृष्ट कलाकृती आणि हा नेक्स्ट लेवलचा म्हणजे डोक्यानं बघणारा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये आहे काय, विज्ञान आणि आपल्या चाली रीती रूढी यांच्यातला संघर्ष। याच्यामध्ये अशोक सराफ सर यांनी जो रोल केलेला आहे ना, एक स्ट्रेट फॉरवर्ड विचारांचा, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड विचारांचा की विज्ञान आणि चाली रीती रूढी हे सगळं दोन्ही हातात हात घालून जर गेले तर त्याचा आपल्या मानवांसाठी म्हणजे फायदाच होईल। पण याच्या अगेन्स्ट जी भूमिका केलेली आहे ना अभ्यंकर सरांनी, सॅल्यूट। म्हणजे त्यांच्या भूमिकेमधला त्यांच्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन, एकदम असा तटस्थ माणूस, चाली रीती रूढी तो पाळतोय, त्याच्यामध्ये त्याचा काहीतरी फायदा आहे हे बोलून नाही पण त्यांच्या अभिनयातून आपल्याला दिसतंय। हा विषय जितका म्हणजे सेन्सिटिव्ह आहे ना, तो मांडणं पडद्यावर खूपच कठीण काम आहे। म्हणजे आपल्याला एखादा कॉमेडी असू दे किंवा आता मी असं म्हणत नाही की दुसरे विषय हे सोपे असतात पडद्यावर मांडण्यासाठी, पण हा विषय इतका सिरियस आहे की याचा प्रत्येक डायलॉग आणि डायलॉग एकदम विचार करून लिहिण्यासारखा आहे आणि तो लिहिलेला आहे। म्हणजे काय पण मनात आलं लिहिलं तिथं झालं असं नाही होऊ शकत, कारण का हा आपल्या धर्माच्या चाली रीती रूढीतला हा प्रश्न आहे। त्यामुळे विज्ञान आपण किती जरी ॲक्सेप्ट करत असलो, म्हणजे त्याला आत्मसात करत असलो, त्याला म्हणत असलो, तरी आपण आजच्या आपल्या मानवाने आपण तरी या चाली रीती रूढी सोडलेल्या नाहीयेत पूर्णपणे। जरी याला आपण काय म्हणत असलो, अंधश्रद्धा आहे, रीती रूढी काही आहेत, तरी पण आता मुद्दा या चित्रपटाचं म्हणजे दुर्भाग्य असं आहे ना की हल्लीचं जे ऑडियन्स आहे, इवन मराठीचा सुद्धा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, तो सुद्धा बॉलिवूडच्या चित्रपटासारखा एक्सपेक्ट करतोय। पण ही कलाकृती बनलेली आहे। मराठीमध्ये श्वास नावाचा चित्रपट आला होता बघा, तो एक म्हणजे वेगळ्याच लेवलचा होता, तसा हा चित्रपट बनलेला आहे। दोघांच्या मधली जुगलबंदी, याच्यामध्ये काही मॉडर्न नाहीये, काही म्हणजे तुम्हाला बाबा असं उत्तेजित करेल असं कुठलंच नाही, फक्त वैचारिक पातळीवरचा चित्रपट आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की हा चित्रपट तुम्ही एकदा अवश्य जाऊन बघा आणि थिएटरला जाऊन बघा। तर असे चित्रपट जे आहेत ना, या चित्रपटामुळे मराठीचा एक स्टँडर्ड वेगळा सेट झालाय। हे म्हणजे मराठी चित्रपट म्हणजे दुसरे आता की मी कुठल्या चित्रपटाचं नाव घेणार नाहीये, ते म्हणजे मराठी चित्रपट म्हणायला, हे जे आहे ते म्हणजे मूळ मराठी चित्रपट हा विषय सिद्ध करतो। आणि चित्रपटाचा विषय वेगळा आहे, गंभीर चित्रपट आहे, थोडासा यंग लोकांना आवडणार नाही, तरी पण मी विनंती करेन की जाऊन तुम्ही एकदा अवश्य बघा।